श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री परमात्मने नमः. आज आपण इथे सेवेसाठी संत तुकाराम महाराज यांचा एक अभंग घेतलेला आहे. अभंग. आपुल्या हिता जो असे जाणता, आपुल्या हिता असे जो जाणता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. अर्थ. इथे तुकाराम महाराज असे सांगतात की ज्या कुळामध्ये सात्विक मुलं जन्माला येतात, की ज्या मुलांना आपले हित कळते, आपले हित कशात आहे, आपण कुठले कर्म करावे, कुठले कर्म करू नये हे कळते, आणि असे कर्म करावे की जेणेकरून आपल्या कुळावर त्याचा कुठला डाग लागणार नाही याची जाणीव असते. म्हणजेच सत्कर्म करणारी जी मुले ज्या कुळात जन्माला येतात त्यांचे मायबाप हे धन्य असतात. ज्या कुळामध्ये सात्विक वृत्तीची मुले जन्माला येतात त्यांना सात्विक भक्तीची ज्यांना आवड असते त्यांच्याविषयी परमेश्वराला सुद्धा हरिक वाटतो. अशी मुले सतत गीता भागवत याचे श्रवण करतात, विठ्ठलाचे अखंड चिंतन करतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा लोकांची सेवा माझ्या हातून घडली तर माझ्यासारखा भाग्यवान मीच ठरेन. कारण अशी सात्विक मुलं ज्या कुळामध्ये जन्माला येतात ते कुळ भाग्यवान समजलं जातं. असे कुळ संतांच्या सेवेसाठी योग्य असते. संत अशा कुळातील लोकांचा नेहमी गौरवच करतात. लहानपणापासून चांगले संस्कार ज्या मुलांवरती त्यांचे आईवडील करतात, ज्यांना भक्तिमार्गाचं महत्त्व पटवून देतात, तीच मुले अशी सात्विक प्रवृत्तीची होतात. संत तुकाराम महाराजांची इच्छा आहे की अशी जी सात्विक वृत्तीची माणसं आहेत त्यांची सेवा माझ्या हातून घडू दे देवा. कारण अशी जर सेवा माझ्या हातनं घडली तर माझ्यासारखा मीच भाग्यवान आहे असे मला वाटेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.